माणूस स्वतःही पित नाहीये आणि स्वतःच्या मुलीला पिऊ देत नाही। काय बोलतोयस तू? हा हा खोटा बोलतोय तिलोत्तमा, हा खोटा बोलतोय, असं काही नाहीये। मम्मा, हे जर सगळं खोटं आहे ना तर पाणी पी आणि प्रूफ कर। एक्झॅक्टली। तारा तू गप्पा बस, तुला काही कळतं का? हा सगळा यांचा डाव आहे मला फसवण्याचा। हा यांनी स्वतःच काहीतरी त्या पाण्यात मिसळलंय आणि आता माझ्यावर आळा घालताय। काय करतोयस तू असं? अच्छा, म्हणजे तुम्हाला आधीच माहिती होतं की ह्या ग्लासमध्ये काहीतरी मिसळलंय म्हणून? का सारंग दादाला सांगायच्या अगोदर तुम्हाला भात झाला होता? मग सावली वहिनीला पाणी प्यायला का सांगितलं? ठीक आहे, मी पितो, बघू मला काय होतं। सारंग काही नाही झालं। बबलू दे। कारण तो हा ग्लास नाहीच आहे। या ग्लासात काहीच नाही आहे भैरवीजी, हा आहे तो ग्लास। आता यातलं पाणी जयंती वहिनी पिणार, घ्या। मी मी नाही पिणार पाणी। म्हणजे मी निर्जळी उपवास ठेवलाय ना, सावळी जिंकावी म्हणून। हा, आणि तसं बी ना आमच्या कोट्टलवारांमध्ये पाणी प्यायची प्रथाच नाही। अहो 5-5 दिवस पाणी पित नाही आम्ही, आणि आता तर आयुष्यात कधी पाणीच पिणार नाही मी नाही पिणार ते पाणी। माई, तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल असं वाटलं नव्हतं। असो, कशाही असलात तरी गुरु आहात माझ्या। तुमचा आवाज जावा असा मी स्वप्नातही नाही विचार करू शकत। मला मान्य आहे, मी तुमच्याकडून गाणं शिकले, त्यात पारंगत झाले, पण माझ्या गळ्यातला सूर मला माझ्या विठुरायाने दिला होता। मी तुमच्याकडून सगळ्या हरकती शिकले, पण माझ्यातला माणूस माझ्या विठुरायाने घडवला। त्याने मला सत्सद विवेक बुद्धी दिली। त्याने मला हे शिकवलं की गुरुकडून काय घ्यायचं काय नाही। आणि आज मला ह्या गोष्टीचा आनंद नाही होतोय की मी तुम्हाला हरवलंय। आज मला ह्या गोष्टीचा आनंद होतोय की माणूस म्हणून मी हरले नाही।